भारतात एक असं मंदिर आहे ज्याची सावली जमिनीवरच पडत नाही आणि त्याच मंदिरात 10 पेक्षा जास्त मराठी शिलालेख आहेत. तर तुम्हाला हे मंदिर माहिती आहे का? तर नमस्कार मित्रांनो, मी आनंद आणि तंजावर सिरीजच्या पार्ट 2 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बृहदेश्वर मंदिर हे चोळ साम्राज्याच्या स्थापत्य शैलीचं अद्वितीय उदाहरण आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून या मंदिरात विशाल शिवलिंग आहे. मंदिराचे मूळ नाव बघायला गेलं तर राजराजेश्वर. या मंदिराचे बांधकाम आयताकृती असून हे मंदिर संपूर्ण ग्रेनाइटने बनलेले आहे. आश्चर्य म्हणजे 50 ते 100 किलोमीटरच्या अंतरात हा दगड कुठेही मिळत नाही. आणि या मंदिराचं दुसरं आकर्षण म्हणजे या मंदिराच्या वरती असलेला गोलाकार दगड, ज्याचे वजन सुमारे 80 टन आहे. तुमच्या मनात सुद्धा असा प्रश्न आला का की एवढा मोठा दगड एवढ्या वरती कसा चढवला असेल? तर असं सांगण्यात येतं की 6 किलोमीटर लांबीचा वाळू आणि मातीचा रॅम्प लावून हा दगड वरती नेण्यात आला. ही अशी एक दंतकथा तेथील ग्रामस्थ आपल्याला सांगतात. पण हे कितपत खरं आहे मला सुद्धा माहित नाही. तर तंजावरमध्ये काय काय पाहायचंय हे तुम्हाला पुढच्या भागात सांगतो. तर भेटूया पुढच्या भागात.